सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नोटीस राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः ही नोटीस पाठवली आहे की यामागे दुसरं कोणीतरी आहे। नोटीसबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांकडून आता शोध घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, या नोटीशी मागे नेमकं कोण आहे, काय वाटतंय पक्ष नेतृत्वाला? नक्की श्रुती, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी जी निवड झालेली आहे ती बेकायदेशीररित्या झालेली अशा पद्धतीचा दावा जो आहे तो झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे सचिव असलेले सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस देऊन ही गोष्ट जी आहे ती बाहेर आणलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये पक्षातल्याच कोणत्या तरी नेत्याचा हात आहे का, या सगळ्या संदर्भातली आता तपासणी जी आहे ती पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण की गेल्या काही महिन्यांपासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या घडामोडी पाहत असेल तर त्यामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशी शीतयुद्ध जे आहे ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं। कारण की ज्यावेळेस राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी समोर आलेली होती त्यावेळेस त्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना त्यांच्या पदाच्या समोर खरं तर लोकसभा गटनेते आणि राज्यसभा गटनेते अशीच पदं दिलेली होती। परंतु त्यांना पक्षाच्या महत्वाच्या स्थानावरती त्यांचं पद जे आहे ते लिहिलेलं नव्हतं। त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही नेत्यांची नाराजी जी आहे ती समोर देखील आलेली असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। परंतु त्याच्यानंतर लगेच सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण आलेलं होतं की या सगळ्या यादीमध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगाला जे पत्र दिलेलं आहे ते दुरुस्ती करण्यात येणार, परंतु ते दुरुस्तीचं पत्र पण समोर आलेलं नव्हतं। त्यामुळे हा अंतर्गत कल अजून देखील कायम आहे का आणि याच गोष्टीमुळे आत्ताची जी घडामोड आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली ती घडली आहे का, या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेतृत्वांकडनं करण्यात येणार आहेत। परंतु शिस्तपालन समितीचे अध्यक्ष असलेले जय पवार हे या सगळ्या घटनेच्या संदर्भात काय भूमिका बजावतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की पक्षाची शिस्तभंग झालेली आहे। सचिवांकडनं थेट राष्ट्रीय अध्यक्षांना या सगळ्या अध्यक्षपदाच्या बाबत जी नोटीस पाठवलेली आहे त्या सगळ्या संदर्भात आता पक्षाचे शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार यांच्याकडनं नक्कीच अक्षय, नक्कीच या सगळ्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतायत अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।